गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पांना सर्व घर दाखवलं. आणि त्यांना घर दाखवत असताना मन खूप भरून आलेलं होतं, डोळे पाणावले होते. बाप्पांची निघण्याची वेळ ही झालेली होती. घरातील मखर खाली झाले, घर खूप सुनं वाटायला लागलं. बिल्डिंगमधल्या सर्व घरचे गणपती सोबतच विसर्जनासाठी आणलेले होते आम्ही. इथे आम्ही सर्वजण नदीवर येऊन पोहोचलेलो होतो. गर्दी नव्हती, त्यामुळं आमचं विसर्जन खूप छान झालं. इथे बघा आम्ही आरती करून घेतली, त्यानंतर बाप्पांना शेवटचा निरोप दिला. काही चुकलं असल्यास आम्हाला क्षमा असावी बाप्पा असं म्हणत बाप्पांचे विसर्जन केले. ह्या क्षणाला डोळे भरून आलेले होते, पण बाप्पांना विसर्जन करणंही गरजेचं होतं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतच बाप्पांना गुड बाय केला. बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर आम्ही इथे महादेवांच्या मंदिरात आलेलो होतो. आमच्या येथील प्रसिद्ध असं मंदिर आहे हे केशव गोविंद मंदिर. इथे बघा गाय आणि वासराची खूप सुंदर मूर्ती होती, अगदी मन प्रसन्न करणारी. खूप छान वाटत होतं. त्यानंतर महादेवांचं दर्शन घेतलं आणि इथे आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं देवाचं. खूप छान मंदिर आहे आणि इथे बाहेर थोडंसं बांधकाम चालू आहे त्यामुळे. आणि हे मंदिराच्या समोरचा परिसर आहे, खूप सुंदर आहे, निसर्गरम्य असा परिसर आहे. खूप छान वाटतं इथे, अगदी मन प्रसन्न होतं. माझा ब्लॉग आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.